श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, खरं सांगा, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असं वाटतंय ना की तुमचं नशीब कुणीतरी बांधून ठेवलंय. तुम्ही 10 पावलं पुढे जाता आणि नियती तुम्हाला 20 पावलं मागे खेचतेय. मेहनत तुम्ही रक्त आटवून करताय, पण फळ मात्र दुसऱ्याच्याच पदरात पडतंय. तुमच्या डोळ्यातली झोप उडालीये आणि मनात एकच प्रश्न आहे, माझं चांगले दिवस कधी येणार? तर येणारा शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातला तो हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहेत, जो गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण आहे. मेष राशीच्या कुंडलीत एक असा भयंकर ग्रहाचा स्फोट होतोय, जो तुमच्या आयुष्यातून दुःखाचा मूळ उपटून टाकणार आहे. तुमच्या कुलदेवतेने एक संकेत दिलाय. तुमच्याच घरात, तुमच्याच नजरेसमोर एक अशी वस्तू आहे जी तुमची प्रगती रोखते. हे 72 तास तुमच्यासाठी साधे दिवस नाहीत, तर तुमच्या नशिबाचा निकाल आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुमच्या जखमेवर बोट ठेवणार आहे आणि त्यावरचा रामबाण उपायही सांगणार आहे. तुम्ही तयार आहात स्वतःचं नशीब बदलण्यासाठी? तर मेष राशीच्या जातकांनो, मला माहिती आहे तुमचं मन सध्या किती अस्वस्थ आहे. घरातल्या जबाबदाऱ्याचं ओझं आणि बाहेरून मिळणारी उपेक्षा यामुळे तुम्ही आतून तुटला आहात. पण या शुक्रवारी तुमची राशी स्वामी मंगळ स्वतः तुमची ढाल बनून उभा राहणार आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी तुमची किंमत केली नाही, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, तेच लोक या 3 दिवसात तुमच्या समोर हात जोडून उभे राहतील. तुमची जिद्द आणि तुमचा स्वाभिमान तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे की जगाला तुमची दखल घ्यावीच लागेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातला गुप्त शत्रूंनी तुम्हाला खूप त्रास दिलाय. अगदी आपल्या माणसांनीही तुम्हाला पाठीत खंजीर खुपसलाय. पण या 72 तासात नशिबाचं चक्र असं फिरणार आहे की तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील. तुमची अडकलेली कामं, मग ती पैशाची असोत किंवा जमिनीची, ती अचानक सुटायला सुरुवात होईल. हा काळ तुमच्या विजयाचा आहे. तुमच्या कष्टाचं चीज होण्याची हीच ती वेळ आहे. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. तुमच्यातली ही आग विझू देऊ नका. या शुक्रवारी तुम्हाला एक असा फोन कॉल किंवा बातमी मिळेल जी तुमच्या घराचं नशीब बदलून टाकेल. नशिबाची साथ आणि तुमच्या मनगटातलं बळ एकत्र आलं की काय चमत्कार होतो हे तुम्हाला या 3 दिवसात अनुभवायला मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा सूर्य आता तळपायला सुरुवात झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात पैशाची चणचण का भासते? कारण तुमच्या घरातली एक जुनी वस्तू लक्ष्मीचा मार्ग अडवून बसलीये. पण या शनिवारी ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. असा पैसा तुमच्याकडे येईल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. गेल्या अनेक दिवसापासून जे आर्थिक संकट तुमच्या मानगुटीवर बसलं होतं, ते आता कायमचं दूर होणार आहे. तुमच्या हाताला आता यश मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही इतरांसाठी खूप केलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त टीका मिळाली. पण या 72 तासात परिस्थिती बदलणार आहे. तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या किंवा आईच्या माध्यमातून तुम्हाला एक असा शुभ संकेत मिळेल जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. जर तुमचं वाहन किंवा वास्तू घेण्याचं स्वप्न असेल, तर या शनिवारी त्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. लक्ष्मी आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे, तिला ओळखायला शिका. मेष राशीच्या जातकांनो, शनिवारच्या सूर्यास्तापूर्वी तुमच्या हातात एक मोठी संधी येणार आहे. ही संधी गमावू नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं कर्ज फिटायला सुरुवात होईल. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातला दारिद्र्य योग संपण्याची हीच ती घटिका आहे. तुमच्या वाणीत गोडवा ठेवा आणि येणाऱ्या संधीचा फायदा घ्या. तुमच्या घरात येणारा प्रत्येक पैसा तुमच्या कष्टाची पावती असेल आणि हे यश पाहून तुमचे विरोधकही शांत होतील. मेष राशीच्या जातकांनो, कुलदेवीचा आशीर्वाद आणि देवी सुरक्षा सुरक्षा मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की अनेक संकटातून तुम्ही बांबलाल कसे वाचलात? ती तुमची
कुलदेवी होती जी तुमच्या पाठीशी उभी होती. या रविवारी तुमच्या कुलदेवीचा एक विशेष आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहे. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील करणी बाधा किंवा वाईट नजर रविवारी समूळ नष्ट होईल. तुम्हाला एक असा अनुभव येईल ज्याने तुमच्या अंगावर शहारे येतील. कुलदेवीची ही शक्ती तुम्हाला तुमच्या शत्रूपासून आणि भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या देवघरात एक अशी त्रुटी आहे जी कुलदेवीला प्रसन्न होण्यापासून रोखते. या रविवारी सकाळी उठल्यावर कुलदेवीचं स्मरण करा आणि घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनावरचं दडपण अचानक हलकं झालंय. तुमच्या मुलाच्या प्रगतीतले अडथळे आणि घरातले कटकटीचे प्रसंग आता शांत होतील. कुलदेवीची कृपा ज्याच्यावर असते त्याचं नशीब ब्रह्मदेवही बदलू शकत नाही आणि आता ही कृपा तुमच्यावर आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा रविवार तुमच्यासाठी एक आध्यात्मिक विजय आहे. जर तुमची प्रगती गेल्या काही दिवसापासून खराब असेल तर या रविवारी तुम्हाला त्यात मोठा सुधार जाणवेल. कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील. या 72 तासाच्या काळात तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचा जय जयकार नक्की करा, कारण तिची दृष्टी आता तुमच्यावर आहे आणि तीच तुमचं रक्षण करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, सावध व्हा. जिथे यश असतं तिथे मत्सरही असतो. या 72 तासात तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात कट रचण्याची शक्यता आहे. राहूची सावली तुमच्या विचारावर पडू शकते, ज्यामुळे तुम्हाला अचानक खूप राग येईल किंवा तुम्ही चुकीचा निर्णय घ्याल. रागाच्या भरात कोणालाही असं काही बोलू नका ज्याने तुमचं बनलेलं काम बिघडेल. तुमच्या यशाची बातमी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका, कारण तुमचीच माणसं तुम्हाला नजर लावू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, या शनिवारी आणि रविवारी प्रवासात सावधगिरी बाळगा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. तुमच्या मनात शंका, कुशंका निर्माण होतील. तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुमच्यावर काहीतरी केलंय, पण घाबरू नका. हा फक्त ग्रहाचा खेळ आहे. जर तुम्ही स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं तर या 72 तासातलं सर्वात मोठं यश तुमचं असेल. शत्रू टपून बसले आहेत तुमच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहत. त्यांना ती संधी देऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे तुमचा आत्मविश्वास. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, मग तो मित्र असो वा नातेवाईक. या 72 तासात तुमची बुद्धी गहाण ठेवू नका. जर तुम्ही सतर्क राहिलात तर राहू आणि शनीचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. ही वेळ शांत राहून खेळी खेळण्याची आहे. लक्षात ठेवा, जो शांत राहतो तोच युद्ध जिंकतो. तुमची ही सावधगिरीच तुम्हाला विजयापर्यंत नेऊन पोहोचवेल. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या उपायाची ज्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. या 72 तासाच्या काळात, विशेषतः शनिवारी रात्री, तुमच्या घराच्या कोपऱ्यात थोडं मीठ ठेवा आणि रविवारी सकाळी ते बाहेर नेऊन टाका. हा छोटासा उपाय तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता शोषून घेईल. तसेच रविवारी कुलदेवीच्या नावाने तुमच्या उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावा. हे उपाय तुमच्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतील आणि तुम्हाला धनवान बनवण्याचे मार्ग मोकळे करतील. मेष राशीच्या जातकांनो, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. मंगळ ग्रहाच्या शक्तीसाठी या 3 दिवसात गरिबांना काहीतरी दान करा. तुमची एक छोटीशी मदत तुमच्या कुंडलीतले मोठे दोष दूर करू शकते. हे 72 तास तुमच्या आयुष्यातला सुवर्णकाळ आहे, तो वाया घालवू नका. कुलदेवी तुमच्या पाठीशी आहे. शनीची 7.5 असली तरी ती तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही. फक्त तुमची कर्मे शुद्ध ठेवा आणि देवीवर विश्वास ठेवा. तुमचं यश आता निश्चित आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा
हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला मिळालेली एक दिशा आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की या व्हिडिओने तुम्हाला काहीतरी पटवून दिलंय, तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कुणाचं तरी भलं केलं, की आपलं भलं आपोआप होतं. कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धाच तुम्हाला विजयाकडे नेईल. येणारे 72 तास तुमचे आहेत. गांभीर्याने घ्या आणि इतिहास घडवा.